अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथास्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. आज 5 फेब्रुवारी. सर्वांना शुभेच्छा. कालच रथसप्तमी झाली, आज अष्टमी आहे. आज भीष्माष्टमी म्हटलेलं आहे. तर भीष्मांच्या नावानं आज तर्पण करा वगैरे असं ह्याच्यावर आलेलं होतं मेसेजवर. कारण भीष्म पितामह आहेत, तसे श्रेष्ठ आहेत. एवढं सगळं विष्णू सहस्रनाम त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेलं आहे युधिष्ठिराला. तर त्यांना वंदन करूया. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि काल आपण 29वी ओवी पाहिलेली होती, आठवत असेल. वाद्य जाते विणध्वनी, काष्ठ जाते विणवन्ही, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. जो वाद्य वाजवतो त्यानं वाजवल्यावर त्यातले स्वर, आवाज, गीतं आपल्याला ऐकू येतात. नाहीतर ते नुसतंच जर वाद्य तिथे असेल तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. पण वाद्य दिसत असलं तरी त्याच्यातले ध्वनी हे आपल्याला गुप्त असतात, ते दिसत नाहीत. तसं भरपूर काष्ठ पडलेली आहेत, पण त्याच्यामध्ये अग्नी आहे हे कधी होतं? तो जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा कळतं. तसंच हा भगवंतसुद्धा सगळीकडे भावरूपाने असतोच. म्हणजे सगळीकडे तो भरून राहिलेलाच आहे. आणि ते ज्ञान प्रत्यक्ष होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. मग त्यांच्याकडून आपल्याला हे ज्ञान मिळतं. म्हणून आता पुढची पण ओवी आहे. काल मी सांगितलेलं होतं की 18व्या अध्यायातली ओवी छान होती ज्ञानेश्वरीतली, की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. किंवा याच श्लोकात महाराज आपल्याला सांगतात की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणजे गुरु जिथं आहे तिथे ज्ञान आहेच. ज्ञानी जो आहे त्याला आत्मदर्शन झालेलंच आहे. आणि आत्मदर्शनामध्ये समाधान नक्कीच आहे. आत्मदर्शन झाल्यावर आपल्याला दुःख बिक्ख उरणारच नाही, केवळ समाधान, आनंद. तसं आता पुढं काय म्हणतायत, तेच पटवून देत आहेत की हे आत्मज्ञान आपल्याला होणं कसं आवश्यक आहे. जे म्हणता नये काही, जाणू नये कैसेही, असतची असे पाही असणे जे. आता याचा थोडासा हे बघूया, अन्वय बघूया. जे काही म्हणता नये, जे काही म्हणता नये, कैसेही जाणू नये, जया असतची असणे असे पाही. म्हणजे काय? तर जे काही म्हणता नये, ही वस्तू अशी नाही किंवा अशी आहे असं आपल्याला काहीच सांगता येत नाही. आणि ती वस्तू कैसेही जाणू नये, आणि ती आपल्याला कशीच जाणता येत नाही, म्हणजे ज्ञानाचा विषय होत नाही. मग ती वस्तू कुठली हो? तर परमात्म वस्तू. असतची असे नाही,
आणि ती असतही नसते. तिचं अस्तित्व कोणत्याही काळात आहेच. असणे जया ती 50 वर्षापूर्वी नव्हती आणि आज अस्तित्वात आली, किंवा आज आहे आणि उद्या असेल की नाही, किंवा 10 वर्षांनी 100 वर्षांनी असेल का नाही, अशी शंका मनात यायचं कारण आहे. तर ती वस्तू किंवा या परमात्म वस्तूचं अस्तित्व हे कायम आहे, चिरंतन आहे. एवढंच पटवून द्यायचं आहे बघा सारखे, की ज्या वस्तूचं कोणत्याही शब्दाने निर्देशन किंवा प्रतिपादन प्रत्यक्षपणे. आता बघा, इथे माझ्या इथे एवढ्या वस्तू आहेत. एखादं लहान मूल आलं किंवा नवीन कोणी आलं, तर कालच आल्या होत्या एक जण, म्हणजे मला सगळी संतांचं पुस्तक पाहिजे. आता संतांचं एकच पुस्तक एवढं मोठं होईल का? म्हणलं प्रत्येक संतांची आहेत वेगवेगळी. ही बघा अशी अशी आहेत, म्हणजे आपण अशी वस्तू ती दाखवू शकतो. ही अशी गोरखपूरची आहे, ती अशी दुसऱ्या प्रकाशांची आहेत, किंवा आपण चांगदेव 65. मला कोणतरी विचारतो कोणकोणती पुस्तकं आहेत. मग आता ही काही गोरखपूरची असतात, काही वेगवेगळ्या संपादक म्हणजे प्रकाशकांनी हे केलेली आहेत, संपादित केलेली आहेत. अशी आपण 2-4 नावं सांगतो, त्याच्या किमती सांगतो. म्हणजे ही अशी वस्तू म्हणून दाखवता येते. पुस्तकाच्या बाबतीत झालं तसंच. काही बाजारात नवीन वस्तू आलेली असेल, आपल्याला ती कळत नसेल, ती कशी आणायची, तर मग लोक म्हणतात अशासारखी ती अशी असते, यासारखी ती असते. म्हणजे काहीतरी दाखवायला आहे. पण ह्या वस्तूला तसं दाखवायला आहे का की हे असं परमात्म रूप आहे म्हणून? तर ती एवढी आहे, अशी आहे, असं काहीच सांगता येत नाही. मग ती अव्यक्त वस्तू कोणत्याही साधनानं विषय करून जाणता येत नाही. म्हणजे जसं आपण डोळ्यांनी पाहतो, काही गोष्टी कानाने ऐकतो, काही घ्राणेंद्रियाने तिचे वास घेऊन येतो, तसं ह्या असं सांगता येणार. बघा, एखाद्या वस्तूचा आपण काय म्हणतो, हां तो असा वास बघा, गुलाबाच्या फुलाचा अगदी छान सुगंध असतो, मोगऱ्याचा असतो. तो गंध घेतला की आपल्याला कळतं ती वस्तू तीच आहे म्हणून. मग बाजारातली कुठली वस्तू असेल. पण हे मात्र परमतत्व मात्र किंवा परमात्मा मात्र आपल्याला अशा कुठल्याही इंद्रियांनी किंवा कुठल्याही साधनांनी सांगता येणार नाही. म्हणून पहिल्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे बघा ज्ञानदेवांनी, हे शब्दे विण संवादीजे, इंद्रिय नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे शब्दाशिवाय संवाद आहे, इंद्रियाशिवाय भोगणं आहे, म्हणजे त्याचा उपभोग. आणि बोला आधी झोंबीजे, आणि बोलायच्या अगोदरच त्याचं सगळं आपल्याला जाणवतं. आता आजच त्या ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये सांगत होते महाराज की आपले 4 अंतःकरण चतुष्टय म्हणलेले आहेत. काय काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर एक जणांनी शंका विचारली की त्याची जागा सांगता येईल का? त्यांनी सांगितलं जागा नाही सांगता येत. आणि आपणही पाहतो ना, आपलं मन काय सांगतं आतून. आत्ता एका क्षणात एक संकल्प करतो, दुसऱ्या क्षणात विकल्प होतो. तो कुठून स्फुरण आहे हे काही आपल्याला 100% सांगता येत नाही, पण त्याचं जाणीव होते. माझ्या मनात जी संकल्पना आली आणि विकल्प येतो. आत्ता वाटतं की आज चांगदेव 65 आपण हाच अध्याय हीच ओवी घेऊया, आणि विकल्प आला नको कालचंच पुन्हा सांगूया. आता त्या ज्ञानेश्वरीत असं झालं की काही जण म्हणे काल आम्हाला आवाजच नव्हता आला, पुन्हा त्यांनी त्या ओव्या सगळ्या सांगितल्या. म्हणजे विकल्प आला की मग पुन्हा सगळं बदलून जातं. तसं इथे ज्ञानदेव आत्मवस्तूविषयी किंवा संवित्तीविषयी स्पष्ट बोध आपल्या हरिपाठात पण त्यांनी केलेलं आहे बघा. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथुनी चराचर हरिसी भजे. त्याला विशिष्ट आकार आहे का? नाही. व्यक्त दिसतं का? नाही. मग अव्यक्त आहे, निराकार आहे. म्हणजे निराकार म्हणजे आकार नाही असं आहे. मग जिथून चराचर हरिसी भजे, तिथून चराचरातली प्रत्येक गोष्ट ही हरीला भजत असते, असं ते परमात्म तत्व आहे असं समजून घ्या. म्हणजे एखादी वस्तू इतकीच आहे अशा शब्दात सांगता येत नाही, आणि ती वस्तू ज्ञानाचा विषय होत नाही. ती म्हणजे परमात्म वस्तू. परमात्म वस्तू अशी आहे
की ती भावरूपाने तिचं अस्तित्व आहे. जोपर्यंत आत्मा आहे, परमात्मा आहे, जीव आहे, तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे. एका क्षणात बटन दाबल्यासारखं लाईट गेली की तसंही आपलं कधी कुठल्या क्षणी, आता सगळे सांगतात कुणाचे मरण कसं आलं की आत्तापर्यंत बोलत होते, हे घेतलं ते घेतलं. आता कालही ऐकलं एका व्यक्तीचं की त्यांनी सांगितलं की तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, मी अमुक अमुक ही गोष्ट मला आणून दाखव, हे तुला सगळं मी तुला समजावून देतो. वडिलांनी सगळं समजावून दिलं, सगळं दिलं. आणि मग कुठला तरी पाठ म्हणायचा होता, तो पाठ म्हणला आणि हातात हात घेतलेला आहे मुलाचा आणि एका क्षणात त्याने डोळे मिटले. म्हणजे हे जे आत्मतत्व आहे हे आपल्याला जाणवतंय आणि तो नाही हेही कळतंय, पण भावरूपानं ते आहे. पण बाकीच्या वस्तू जशा दिसतात तशी ही काही दिसणारी वस्तू नाही. पण ती कुठल्याही काळात आहे, भूतकाळातही आहे, भविष्यातही आहे आणि आता वर्तमान काळातही आहे. म्हणून आता दुसरे काही जण असे म्हणतात की ही वस्तू अशी आहे, इतकीच आहे, अशा शब्दात तिचं वर्णन करता येत नाही. आणि ज्या वस्तूला कुठल्या प्रकारे जाणता येत नाही ती म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्ञानाचा विषयच होत नाही. ती परमात्मा वस्तू स्वरूपावस्थेत सदैव असते. तिचं जे स्वरूप आहे ते चिरंतन आहे, सारखंच आहे. आपले कसे बदल होतात, आपण काही कपडे वेगळ्या प्रकारचे घातले, सहावार साडी घातली, नऊवार साडी घातली, आपलं लगेच रूप बदलतं. ड्रेसेस घातले रूप बदलतं. तसं त्या परमात्म्याचं रूप काही बदलत नाही. ते स्वरूपावस्थेत, त्याचं स्वरूप एक निश्चित आहे आणि सदैव तसंच असतं. त्याचं अस्तित्व हे कायम असतं. म्हणून ज्ञानदेव पुन्हा पुन्हा चांगदेवांना सांगतायत की दृश्य आणि द्रष्टा यांच्या पलीकडे असलेली जी वस्तू आहे, जो आत्मा आहे, ते तुझं स्वरूप आहे. आता तो वेगळा आहे का हो? आपल्या ठिकाणीच आहे ना, आधी आपल्या इथंच आहे, ते आपल्याला समजत नाही आहे. आणि त्या स्वरूपालाच तू न्याहाळ. डोळे मिटून काल जसं सांगितलं तसं एक क्षणभर आपल्याला ते ज्ञान व्हायला पाहिजे, ती जाणीव व्हायला पाहिजे, त्याचं अनुसंधान सारखं ठेवलं पाहिजे, त्याचं निरीक्षण करायला पाहिजे. आणि ते निहाळणं निरीक्षण कसं होईल? असं जी वस्तू दिसत नाही त्याचं कसं काय आपल्याला निरीक्षण करता येईल? तेव्हा समर्थ रामदास स्वामी आत्माराम या ग्रंथात सांगतात बरं का. त्यांनीसुद्धा आत्मारामचे ग्रंथ छान लिहिलेले आहे आणि आपण पाहिले असतील त्याचे 5 हे आहेत प्रकरणसारखी. जो नामरूपा वेगळा, जो नावरूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले. त्याला न्याहाळण्यासाठी दिव्य दृष्टी असावी लागते आणि ती चांगदेवांच्या जवळ नव्हती. साध्या दृष्टीनं आपल्या ह्या चर्मचक्षुनी ते दिसणार नाही. जगाचं नाव रूप आकार न्याहाळता येतात. आपल्या चर्मचक्षुनी सगळं बाहेरचा बदल दिसतो, सगळं रूप कळतं, रंग कळतं, सगळं कळतं. पण परमात्मा हा नामरूपाहून वेगळा आहे आणि नाम रूप आकार हे मायेच्या अविद्येच्या उपाधीनं पाहता येतात. पण परमात्म्याला जाणणं, त्या जाणण्याची कला तिथे उपयोगी पडत नाही, कारण तो जाणीव आणि नेणीव यांच्या पलीकडचा आहे. मग त्याला निहाळणार कसा? तर ज्ञानदेव पुन्हा सांगतात की चांगदेवा, तू जे जे या जगामध्ये पाहशील ना, जेथे जेथे तुझी दृष्टी जाते ना, तेथे तेथे सर्वत्र आत्माच आहे आणि तू पाहणारा सुद्धा आत्माच आहे. जे पाहतोयस तेही आत्माच आहे, हे लक्षात ठेव. आत्मा परमात्म्याशिवाय दुसरा कोणताच पदार्थ नाही, पण हे सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय तुला समजणार नाही. म्हणून त्यांनी मग शेवटी मुक्ताईला सद्गुरू केलेलं आहे. 11व्या अध्यायात म्हणतात बघा ज्ञानदेव, कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले. या नारायणानं सगळं व्यापून घेतलेलं आहे आणि सद्गुरूंच्या अनुग्रहामुळं हे सगळं आपल्याला पाहणं किंवा न पाहणं हे सुद्धा आपल्याला गुरूंच्यामुळं आपल्याला दिव्यदृष्टी मिळते. भगवंतांनी जशी अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली तेव्हा तो विश्वरूप पाहू शकला, नाहीतर तो ते पाहू शकत नव्हता.
तसं सर्व विश्वामध्ये भगवान परमात्माच भरून राहिलेला आहे. हाच ज्ञानोबांचा चितविलास. चित म्हणजे चैतन्य, आणि तोच अंतर्बाह्य सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे. या विश्वातील सर्व सुंदर, कुरूप, चांगलं, वाईट, प्रतिकूल, अनुकूल या सर्वामध्ये तो भरलेला. दुष्टांमध्ये आहे का? आहे. सुष्टांमध्ये आहे का? आहे. रामामध्ये आहे का? आहे. रावणामध्ये आहे का? आहे. म्हणजे सगळ्यांमध्येच तो आहे. म्हणून चांगदेव 65तील ओव्यातील शब्द आपल्याला सोपे वाटतात. कालच मी सांगत होते त्यांना की असं वाटतं की किती 2 शब्द बघा ना, 4 अगदी ओवी एवढीशी असते. पण त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. तिथं गुरु शिष्य असाही संवाद नाही. आपल्या भगवद्गीतेमध्ये कसं अर्जुनाने प्रश्न विचारले, भगवंतांनी सांगितले, किंवा मधला दुवा संजय काही गोष्टी सांगतो. इथं मात्र सगळं फक्त कथन केलेलं आहे, लिहिलेलं आहे. त्यामुळे इथं समोर कोणी शिष्य नाही, तर गुरु शिष्य एकरूप झालेले दिसतात. म्हणजे शिष्य अध्यारूत आहे. चांगदेव हाच शिष्य आहे ना, तो अध्यारूत आहे, कारण तो प्रत्यक्ष समोर नाही आहे. एक देव ज्ञानदेव, तर दुसरा देव सांगदेव. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही, असणे जया. हीच आत्ताची जी ओवी आहे ती इथपर्यंत पुन्हा एकदा आपण पुनरावृत्ती केली. जे म्हणता नये काही, जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, जाणो नये कैसेही, असतची असे पाही, असणे जया. असतची असे पाही, असणे जया. ज्या आत्मस्वरूपाबद्दल काही म्हणायला जावं तर काही म्हणताच येत नाही. म्हणून नेहमी आपण म्हणतो ना, श्रुती नेती नेती म्हणतू गोविंदू रे. श्रुतीने सगळ्यांना न इति न इति, नाही 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 असंच म्हटलेलं. आणि त्यामुळं ते शब्दात सापडत नाही, कारण शब्द हा मायेत येतो, आणि मायेच्या पलीकडचं परमात्मतत्व आहे. ते जाणीव आणि नेणीव याच्याही पलीकडचं आहे. म्हणून हरिपाठात हे सगळं जाणीव नेणीव भगवंती पाही, तिथे भगवंती नाहीच आहे. भगवंताच्या ठिकाणी ते जाणण्याचा विषय होतच नाही. वाणी मन बुद्धीत सापडतच नाही. म्हणून ह्याच्यात उपनिषदात वाक्य आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. म्हणजे वाणी बुद्धी याला पाहू गेली तर ते निवर्तन, ते परत जातं, दारातूनच परत फिरतात हे वाणी वगैरे, आणि त्या आत्मवस्तूला भेटूच शकत नाहीत. वाणीनं त्यांच्याविषयी बोलता येत नाही, पण वाणी ज्याच्यामुळं बोलते आणि सर्व ज्ञानेंद्रिय ज्याच्यामुळं जाणतात त्यालाच मुख्यत्वे जाणता येत नाही. ते सर्व इंद्रियांच्या अतीत आहे. सहज आत्ता मनात आलं की आपण एखाद्याला भेटायला गेलो आणि त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम चाललेलं असतं. आतून सांगतात की नाही, ते आज भेटू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला तिथे असूनही भेट होत नाही, तशीच अवस्था झालेली की ते आहे पण आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात बघा, समर्थांनी छान वर्णनं केलेली आहेत आत्मारामातच. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. अहो, जिथे तर्क भांबावून गेलेले, तर्काने सुद्धा समजत, विवेक सुद्धा पांगळा घडलेला आहे, पडलेला आहे. मग तिथं शब्दांचं काय कौतुक घेऊन बसला तुम्ही? ते कसं घडेल? म्हणो जाणता तो जनी मूर्ख, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. म्हणजे मी ब्रह्म जाणतो असा जो म्हणतो ना, तो एक मूर्खच आहे. आणि ब्रह्म हे अनुभवायचं असतं. ते पुन्हा सांगता नाही येणार मी असा अनुभव घेतला म्हणून. जसं मुक्यानं गुळ खाल्ला तर गोडी नाही सांगायला, त्याला गोडी सांगता येईल का? खाल्ला ते नावडीनं. म्हणून ब्रह्मानंद आत्मानंद हा काही सांगता येत नाही, तो अनुभवाचा विषय आहे. असं बोलणं तितुके व्यर्थ बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते.
अनुभव सांडता ते आपणची होई जे. आत्मारामातले खूप उदाहरणं आहेत की जितकं बोलाल तितकं ते सगळं व्यर्थ आहे आणि बोलता बोलताच अनुभवाला येत. आणि अनुभव सांडता ते आपणची होई जे. सहज आत्ता आपले दादा ह्याला गेलेले आहेत अक्कलकोटला, आणि त्यांच्या तिथल्या स्वामींची एक कथा काल मी सांगितली का मला आठवत नाही. एक त्यांनी प्रसंग सांगितलेला आहे की परमात्मा कुठे दिसणार आहे, चराचरात आहे पण तो आपल्याला ओळखता येत नाही ना. तर एक केळीवाला म्हणजे केळीची बाग असणारा शेतकरी गाडीभर केळी घेऊन स्वामींना द्यायला निघालेला असतो. वाटेमध्ये आधी काही लहान मुलं मागे लागतात की आम्हाला एक एक केळ खायला द्या ना, आम्हाला एक एक केळ खायला दे ना. हा म्हणतो नाही नाही मला स्वामींपर्यंत न्यायची आहेत. नंतर एक भिकारी येतो आणि तो खूप भुकेलेला आहे, रे मला एक तरी केळ खायला दे, तुझी एवढी गाडी भरलेली आहे. नाही नाही म्हणतो मला सगळी स्वामींना अर्पण करायची. पुढे जातो, एक गाय त्याच्या मागे लागते आणि ती गाय इतकी व्याकुळ झालेली असते अगदी तिला एकतरी केळ त्यांनी खायला द्यायला पाहिजे होते. तो म्हणतो ही कोण आली गाय, हिला काय देत बसायचे, मी स्वामींसाठी गाडी नेत. आणि स्वामींच्या इथं त्यांनी ती सगळी गाडी खाली केली आणि स्वामींच्या पुढे ती ठेवली. स्वामी होते तेव्हा. तर त्यांनी त्याला लाथ मारलेली, म्हणला घेऊन जा. ते म्हणले घेऊन जा, मलाही नको तुझी केळी. म्हणे स्वामी माझं काही चुकलं का? अरे पहिल्यांदा मी लहान मुलांच्या मुखी मागत होतो, नाही दिलंस. नंतर मी भिकाऱ्याच्या रूपात मागत होतोस, नाही दिलंस. बरं जाऊ द्या, गाईच्या रूपात मागितल्यावर तरी तुला कणव यायला पाहिजे होती, नाही दिलंस. तर असा हा जो अनुभव आहे, मग तो किती शरण गेला, किती. पण असे जे गुरु आहेत ना ते असे अनुभव देत असतात. आणि मग याच्यातनं आता त्याला कळलं की नाही. आता कालच माझ्याकडे हळदी कुंकाला एक जण आलेल्या होत्या आणि साधं ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसायचं. तर त्या काय म्हणाल्या की आता त्यांचे जे घरातले आहेत सगळ्या महिला म्हणजे जावा असतील, जावा किंवा कोण बहिणी येते, तर म्हणे असे 4-5 आम्ही खुर्च्या ठेवलेल्या होत्या आमच्यासाठी. आणि ज्या गावातल्या इतर बायका त्या आल्या, म्हणे इथे बसतो आम्ही. तर त्या म्हणे नाही तुम्ही जरा समोर बसा. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की आई तू असं नको करूस, ज्ञानदेव त्यांच्या रूपात आले असतील आणि तिथं बसायचं म्हणत असतील तर. लगेच त्या खजील झाल्या आणि त्यांनी त्या महिलांना तिथे बसवून घेतलं. कदाचित त्या हा किस्सा ऐकतही असते. तर असं आहे की आपल्याला ते जाणवत नाही, लक्षात येत नाही, पण त्यांचं अस्तित्व आहे. परमात्म्याचं असेल, सद्गुरूंचं असेल, संतांचं असेल, देवांचं असेल, ते आहे. फक्त ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. आपणची होईजे, अनुभव सांडता ते आपणची होईजे. समर्थ म्हणून म्हणतात की परमात्म्याबद्दल कितीही बोललं तरी ते व्यर्थ आहे आणि त्या बोलण्यानं आत्मानुभव येत नाही. म्हणून उपनिषदात म्हणले, मुंडकोपनिषद, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यम वैश शृणुते तेन लभ्यस्तथैव आत्मा विवृणुते तनुं स्वाम. आता हा प्रवचनाने सुद्धा म्हणजे मी इतक्या वेळ बोलतीये किंवा आपण इतरांची प्रवचन ऐकतो, त्यांनी सुद्धा सोहम असं आपल्याला बोध होईलच असं नाही. तो स्वतःला जेव्हा होईल तेव्हा, आणि तेव्हाच ते आत्मतत्व आपल्याला मिळेल. आणि आत्मा विवृणुते तनुं स्वाम, तोच स्वतः आत्मरूप होऊन, जीव हाच आत्मरूप होऊन राहतो. म्हणून संत तुकाराम म्हणतात बघा, देव पहावयास गेलो तेथे दैवची होऊन ठेलो, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले, तेथे सर्व आलक्ष तेथे बुडाले. म्हणून ते शब्दात सांगता येत नाही. म्हणून पुन्हा ज्ञानदेव म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 5व्या अध्यायात, परिते वेगळेपणे भोगीजे, परिते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगते पणही. म्हणजे जे म्हणता नये काही, जे म्हणता नये काही आणि जाणून नये कैसेही, त्याच्याबद्दल जाणताही येत नाही. कसंच जाणता येत नाही. तो नाहीच असंही म्हणता येत नाही, आणि तो नाहीच म्हणल्यावर त्याला ते महदादी स्फुरण झालं वगैरे कशाच्या अधिष्ठानावर ते जे सगळं सांगतात
तर त्याला अधिष्ठान नाही असं म्हणताच येत नाही. म्हणजे ते निरधिष्ठान भ्रम संभवतच नाही. दोरी नसेल तर साप आपल्याला दिसेल का हो? नाही. ज्या अर्थी भगवंत आहे, ज्या अर्थी आत्मतत्व आहे, त्या अर्थी हे सगळं जग आहे. आणि या जगताचं अधिष्ठान काहीच नसेल तर ते भासल तरी कसं? त्याच्यामध्ये जर काही प्राण नसेल, आत्मतत्व नसेल, चैतन्य नसेल तर ते कसं जाणवेल? सगळं शुष्कवत आणि आत्महीन असं ते आपल्याला पाहणार पण नाही. इंद्रियांना कळणारही नाही, ऐकू येणार नाही, डोळ्यांनी दिसणार नाही, वाणीनं बोलता येत नाही. म्हणून परमात्मा नाहीच असं म्हणता येत नाही. पुढे ज्ञानदेव म्हणतात, आता आपल्या याच्यामधलेच पुढची ओवी आहे, पण काही ठिकाणी त्यांनी असं म्हटले, आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखमडोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. म्हणजे आपलंच बुबुळ किंवा दृष्टी उत्तम असूनसुद्धा आपल्या स्वतःला पाहायला आपण असमर्थ असतो. ज्ञानीपुरुष सर्व जगाला पाहू शकतो, जाणू शकतो, पण आत्मरूपाने आणि प्रकृतीरूपाने स्वतःला बघू शकत नाही. कारण तो आत्मरूपाशी एकरूप झालेला असतो. पाहण्यासाठी द्वैत असावं लागतं आणि ते म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाजवळ द्वैत नसतं. म्हणून समर्थ पुन्हा आत्माराम या ग्रंथात म्हणतात, जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, अवघे आपणची संचले, एकले एकटची. त्यामुळे ते एकटंच आहे, अख्खं भरून ते तेच आहे, सगळ्यामध्ये तेच आहे. ते ब्रह्म येथे आहे तेथे नाही अशी स्थिती नसलेलं, घनदाट परिपूर्ण असं असल्यामुळं त्यात यत्किंचितही हालचाल संभवत नाही, त्यात दुसरेपणाची भावनाच नसते आणि सांगणं वागणंही त्यात घडत नाही. सर्वत्र ते एकमेव आहे, एकत्वही मिळून त्यातच तन्मयतेनं समरसून अगदी त्याच्याशी समरस झालेलं आहे ते आणि एकवटलेलं आहे, असं विराजमान झालेलं असं हे परमात्मतत्व आहे, परमात्मा आहे. आणि आत्ता म्हणलं तशी आता 31वी ओवी आपल्याला पाहिजे. म्हणा आता, आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखमडोळा. अखम म्हणजे अक्षम बरं का, मी मगाशी सांगणार होते, पण आता ही ओवी शिकताना पाहूयात. तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञान रूप जो. आपुलिया बुबुळा म्हणजे आपल्याच बुबुळाला. दृष्टी असोनी अखम डोळा. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी डोळा अखम. अखम म्हणजे अक्षम. तैसा जो आत्मज्ञानी ज्ञानरूप दुबळा असे, जे ज्ञानरूप असून तो आहे, म्हणजे तो दुबळा आहे. अखम मी सांगितलं ना, असमर्थ, अक्षम आणि आंधळा जाणण्याची, म्हणजे त्याला ज्ञानस्वरूप आहे. आणि नेणणे म्हणजे अज्ञान आणि जाणणे म्हणजे समजून घेणे. कीर म्हणजे खरोखर. नेहोनी म्हणजे नसून, मी झालो असे न वाटता. न होऊनी ते नेहोनी असं त्यांनी संधी केलेलं आहे. नव्हता म्हणजे न होता. लाहिजे म्हणजे व्हावे. आणि काहीच नाही म्हणजे मीला होणे जाणे काहीच नाही, असा हा उलगड आहे. मी म्हणजे जो आपण मी म्हणतो, आपला अहम असतो, तो मी नव्हे. पण ते जे परमात्मतत्व आहे त्याला होणंही नाही जाणंही नाही, त्याला काहीच नाही. म्हणजे डोळ्याला सगळ्या दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे, पण स्वतःला पाहायला तो आंधळाच आहे. आरसा नसेल तर आपलं आपण प्रतिबिंब किंवा आपलं रूप कशात बघणार हो? म्हणजे आपल्यालाच आपण पाहू शकत नाही, हेच इथे ठसवून सांगतायत. आणि म्हणून तो स्वतःला पाहायला आंधळा आहे, आपणच आपल्याला पाहू शकत नाही. मागे बघा इथे असे संजय मालपाणींनी गीता परिवारतर्फे वगैरे बरेचसे असे शिबिरं उपक्रम घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते सांगायचे की माझ्यातले सगळे गुण आधी लिहून काढायचे. मी किती गुण आहेत माझ्याकडे, मी काय काय करू शकतो किंवा कुठली कर्तव्य करू शकतो.
आणि माझ्यातले दुर्गुण लिहा म्हटलं तर आपण आपले दुर्गुण शोधून काढू का? पण ते दुसरा माणूस मात्र आपले दुर्गुण सांगू शकतो. तू असाच करतोस, तू अशीच करतेस, चांगली बोलतच नाही, वाकडंच बोलते, असं जर कोणी म्हणलं तर लक्षात येईल की हा आपला दोष आहे. तसं स्वतःला पाहायला हा आपण आंधळाच असतो. म्हणून एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे बघा, फक्त त्याचा अर्थ सांगते, सापडेल, सुलभाताई असतील तर लगेच सांगतील. म्हणजे आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याचा एवढासा दोष असला तरी तो आपल्याला लगेच दिसतो, पण आपल्यामध्ये एवढं मोठं मुसळ मावलेलं असलं तरी ते दिसत नाही. तसं हे जे पाहणं हे बाह्य गोष्टीसाठी आहे. त्या परमात्मा हा ज्ञानस्वरूप असल्यामुळं आपल्या ज्ञानाचा विषय होणं शक्य नाही. म्हणजे जो मुळात जाणणे असंच ज्याचं स्वरूप आहे आणि निर्णणे म्हणजे अज्ञान, हे त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. ते सगळ्याची जाणीव आहे त्याला. परंतु आत्म्याला जाणण्याचं आहे असं म्हटलं तरी आत्मा जाणायचा कसा, तो अनुभवायची गोष्ट आहे, ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण नुसतं थिअरी कितीही वाचा, कितीही ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचली, उपदेशनिषदही आम्ही अभ्यासली सगळ्यांनी, पण तरीसुद्धा त्याचा अजून आपल्याला अनुभव हा व्यवहारामध्ये अशा विविध प्रसंगी आपल्याला येत असतो आणि तो आपण साठवून ठेवला पाहिजे. आता काही जण म्हणतात ना की आम्हाला असं क्लिक झालं, असं क्षणभर काहीतरी जाणवलं, मी माझं अस्तित्व विसरून गेलो एक क्षणभर, तो क्षण पुन्हा पुन्हा आला पाहिजे, तो पुन्हा टिपता आला पाहिजे. बघू किती वेळ आहे त्याच्यावर ठरवू आता. आपल्या बुबुळाला म्हणजे डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे, पण स्वतःला पाहायला मात्र तो अक्षम आहे, म्हणजे आंधळाच आहे. आणि तसा आत्मज्ञानी स्वतः ज्ञानरूप होत असल्यामुळं तो स्वतःला पाहू शकत नाही, त्या बाबतीत दुबळा दुर्बलच असतो. म्हणजे आत्मज्ञानी असला तरी स्वतःला पाहू शकत नाही. आता स्वतःच्या डोळ्यांना पाहायचं असेल तर आरशाच्या, मी मगाशी म्हणलं की आरशाच्या उपाधीनं आपण पाहू शकतो. डोळ्यापासून निघालेली आपली दृष्टी आरशाच्या काचेवर परावर्तित होते, सगळ्या शास्त्रानुसार हिशोब केला तर, आणि ती परत फिरून आपलेच डोळे आपल्याला दाखवते. त्याप्रमाणे आत्मवस्तूला पाहायचं असेल तर विश्वाचा आरसा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आत्म्याला पाहावं लागेल. विश्वरूपानं आत्माच सर्वत्र भरलेला आहे असं मानावं लागेल. म्हणून ज्ञानदेव म्हणतात 15व्या अध्यायामध्ये, ना तरी आटलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब नेहटे का नभिनभ घटाभावी. आता घटामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलं की त्याला म्हणतात घटाकाश, एखाद्या मठामध्ये पडलं की त्याला म्हणतात मठाकाश. मग पण त्या घटातलं घटच फुटला तर त्यातलं आकाश निघून गेलं. आपलं प्रतिबिंब पाहायला जसं आरशात आपल्याला काही वेळ लागत नाही, तसं आकाशाचं प्रतिबिंब वर आकाशात विलीन होऊन जातं. प्रतिबिंब उपाधीमुळं आलेलं असतं प्रतिबिंब हे, आणि ती उपाधी नष्ट झाली म्हणलं तसं घटातलं पाण्यातलं प्रतिबिंब आहे ते निघून गेलं. तिथं लाटा उसळल्या की आपल्याला दिसत नाही, ते प्रतिबिंब बिंबात विलीन होऊन जातं. आणि वास्तविक ते प्रतिबिंबाला आहे का खरं अस्तित्व आहे का? नाही आहे. ते तात्पुरतंच आपल्याला दिसतं आणि मुख्य बिंबच असतं. आपला चेहरा हे महत्त्वाचा आहे, त्याला बिंब म्हणायचं, आणि दिसतं ते प्रतिबिंब. नाना इंधनाशू सरले या वन्नी परते जेवी आपण या तैसे आपे आप धनंजया न्याहाळणे जे गा. आपल्याला इथेच थांबावं लागेल. उद्याला जमलं तर घेऊया, नाही तर मग परवा दिवशी. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता
भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर मगाशी सांगायचे राहिले की आज नव्यानं जे कोणी उपस्थित झाले असतील मंगलताई वगैरे तर त्यांचं स्वागत आहे दोघा तिघांनी काल मला विचारलेलं होतं की आम्हाला कसं जॉईन होता येईल तर त्यांना जॉईन करून घेतलेलं आहे तर सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि कदाचित उद्या प्रवासात असू तर उद्याचा क्लास नाही झाला तर आपण परवा दिवशी मात्र घेणार आहोत धन्यवाद कोणाला काही विचारायचं असेल तर आता अनम्यूट करायला दादा नाही आहेत तोपर्यंत वाटलंच तर थोडासा एक पुढची ओवीचा म्हणजे ज्ञानेश्वरीतला एक संदर्भ देते तोपर्यंत थांबलं तर थांबता येईल आता जसं इंधनाचं किंवा काष्ठाचं उदाहरण सारखं देतात तसं 15व्या अध्यायातली एक ओवी आहे नाना इंधनांशू सरले या वन्नी परते जेवी आपण या तैसे आप धनंजया न्याहाळणे जेगा आता जी पेटलेली लाकडं असतात ती जळून गेल्यानंतर अग्नी जसा पुन्हा आपल्या ठिकाणीच शांत होतो म्हणजे आपल्या जागेवर जातो म्हणतात तसं आत्मा दृश्य नाहीसं होताच आपल्या ठिकाणी स्वस्थ असतो आपण जर म्हणू की बुवा या मोबाईलमध्ये आत्मतत्व आहे किंवा काल कोणी मगाशी सांगितलं की ही पृथ्वी म्हणजेच सगळं पृथ्वी तत्व जे आहे तर ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे तसं आत्मतत्वही सगळीकडे भरून राहिलेलं आहे पण आपल्याला या ठिकाणीच आहे असं काही त्याचा भाव समजत नाही उद्याला आपण बघूया उरलेलं उद्या म्हणजे परवा दिवशी कदाचित जमलं तर उद्याला घेईन नाही तर तसं कळवू धन्यवाद